नमस्कार, स्वागत आहे तुमचं किचन कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण पावसाळा स्पेशल मधल्या वेळेत जेव्हा आपल्याला खूप भूक लागते आणि त्याचप्रमाणे आपल्याला पोळी भाजी किंवा इतर स्नॅक्स खायचा कंटाळा आलेला असतो, पण काहीतरी चटकदार चमचमीत खायचं असतं, तर त्यासाठी आपण झटपट पण अगदी चवदार टेस्टी अशी मॅगी कशी करायची हे आज आपण इथे बघणार आहोत। सहसा मॅगी जास्त खाऊ नये, पण कधीतरी खायला ती नक्कीच सगळ्यांना आवडते। तर अगदी सोपी अशी ही रेसिपी आहे आणि झटपट होणारी। चला तर मग बघूया। त्यासाठी मी सर्वात आधी इथे एक कढई ठेवलेली आहे। आता आपण त्यामध्ये तेल टाकून घेऊया। आता तेल तुम्ही मॅगी किती करताय यावर डिपेंड आहे। मी इथे 2 पळी तेल टाकलेलं आहे। अगदी 2 लोकांपुरती नक्की ही मॅगी होईल। तुम्ही पाहिजे तर प्रमाण वाढवून जास्त लोकांसाठी देखील करू शकतात। आता तेल आपलं तापतंय तोपर्यंत आपण इथे एक मध्यम आकाराचा कांदा आणि त्याचप्रमाणे एक मध्यम आकाराचा टोमॅटो कापून घेतलेला आहे। जर तुमच्याकडे जास्त वेजीज असतील, समजा गाजर असेल, वाटाणा असेल, तर तुम्ही तो देखील इथे टाकू शकतात। पण अगदीच लहान मुलांना देतोय तर त्यांना ते खायला आवडत नाही, त्यामुळे मी फक्त कांदा आणि टोमॅटो घेतलाय। आता तेल तापल्यावर आपण इथे जिरे आणि मोहरी घालणार आहोत। त्याचप्रमाणे आपण इथे कापून घेतलेला कांदा घालायचा आहे। आता आपण व्यवस्थित कांदा परतून घ्यायचा आहे। कांदा आपला थोडा गुलाबी रंगावर होतो तेव्हा आपण यामध्ये टोमॅटो टाकायचा आहे। टोमॅटो थोडे शिजले की मग आपण यात मसाले घालायचे आहे, ज्याप्रमाणे हळद, थोडंसं लाल तिखट, कारण मॅगी मसाल्यामध्ये तिखट कमी असतं। तुम्हाला थोडं स्पायसी आवडत असेल तर तुम्ही घरचा थोडा लाल तिखट मसाला घालू शकतात। आणि आता यामध्ये मॅगी मसाल्याचं मी इथे हे 1 पॅकेट घालते। 2 लोकांसाठी हे परफेक्ट आहे। जर तुम्ही लहान मुलांसाठी करत असतील तर तुम्ही मसाला स्किप करू शकतात, फक्त मॅगी मसाला घालायचा आहे। आता हे व्यवस्थित परतून झालं की यामध्ये आपण गरजेप्रमाणे पाणी घालायचं आहे। हे बघा व्यवस्थित झालं आहे आता हे। तर यामध्ये आता मी गरजेप्रमाणे पाणी घालते। आता तुम्ही जर जास्त लोकांसाठी करत असतील तर तुम्ही पाण्याचं प्रमाण वाढवू शकतात, किंवा जर जास्त ज्यूसी मॅगी हवी असेल तर तसं देखील प्रमाण वाढवू शकतात। मी इथे 1 ग्लास पाणी घातलेलं आहे, जे सफिशियंट आहे 2 लोकांच्या मॅगीसाठी। आता आपल्याला यामध्ये चवीप्रमाणे मीठ देखील घालून घ्यायचं आहे। आपण मसाला आपला टाकला आहे त्यामुळे यामध्ये थोडंसं मीठ आपण घालायचंच आहे, जेणेकरून त्याची चव बॅलन्स होईल। आता इथे चवीप्रमाणे मीठ टाकले आणि पाण्याला उकळी आणून घेतली आहे। आता बघा पाण्याला उकळ आल्यानंतरच आपल्याला यामध्ये मॅगी घालायची आहे। आता हे मॅगीचे क्यूब आहेत, समजा मॅगीचे हे जे बार आहे ते मी इथे 3 घालते आहे। हा असा एक डबलवाला 1 आणि हा सिंगल असा 1। 2 लोकांपुरती यामध्ये बरोबर मॅगी होते, जे आपलं पोट नक्कीच भरू शकतं। अगदी कमी देखील नाही आणि अगदी जास्त देखील नाही। तसे थोडे तुकडे करून टाकते, कारण माझ्या मुलाला अगदीच लांब लांब मॅगी आवडत नाही, त्याला ती खाता देखील येत नाही, म्हणून थोडेसे आपण तोडून टाकायचे आहे। आता हे व्यवस्थित पाण्यात डीप करून घ्यायचे आहे आणि मंद आचेवर थोडी शिजू द्यायची आहे। हे बघा आता हे थोडे नरम झाले तेव्हा आपण यांना मोकळे सुटसुटीत करून घ्यायचे आहे, म्हणजे अगदीच व्यवस्थित सगळ्यांना व्यवस्थित मसाला लागतो। आणि हे थोडंसं आपल्याला शिजू द्यायचं आहे। आता बघा थोडा वेळ शिजल्यानंतर तुम्ही बघू शकता यातलं पाणी बरंच कमी झालं आहे। आता या स्टेजला देखील तुम्ही गॅस बंद करू शकता जर तुम्हाला ज्यूसी मॅगी आवडते तर। पण हां, थोडीशी ड्राय हवी असेल तर तुम्ही थोडं 5 मिनटं अजून शिजू द्यायचं आहे, म्हणजे आपली मॅगी परफेक्ट होते। शक्यतो थोडी ज्यूसीच ठेवायची, म्हणजे ती नंतर थंड होते तेव्हा घट्ट होते। चला तर मग सर्व करूया गरमागरम मॅगी। हे बघा अगदीच ड्राय देखील झालेली नाही आणि अगदीच एकदम ज्यूसी देखील नाही। थोडी ज्यूसी तर असलीच पाहिजे मॅगी, तेव्हाच तिची मजा येते। पण पावसाळ्यात अशी वाफाळती गरम गरम मॅगी खायची मजाच काही वेगळी आहे, जेव्हा आपल्याला दुपारी किंवा इतर वेळेस केव्हा खूप भूक लागते आणि अगदीच
थांबायचंसुद्धा नसतं. तर तुम्ही 10 ते 15 मिनटात लगेच होणारा हा पदार्थ नक्की ट्राय करू शकतात. गरमागरम मॅगी अगदी साधी सोपी रेसिपी आहे. यामध्ये जास्त काहीही घातलेलं नाही, जास्त तामझाम नाही. तुम्हाला हेल्दी खायचं असेल तर तुम्ही थोड्या इन्ग्रेडियंट्स वाढवू शकतात. पण अशा प्रकारे तुम्ही ही मॅगी इन्स्टंटप्रमाणे नक्की करू शकतात. तर ही मॅगी नक्की करून बघा आणि तुमच्या मुलांना देखील आवडली की नाही हे मला कमेंट करून नक्की सांगा. अगदी झटपट होणारी रेसिपी आहे. काहीही जास्त त्यामध्ये घातलेलं नाही आणि अगदी 5 ते 10 मिनटात जर तुम्ही गरम पाणी घातलं तर तेवढा वेळ अजून वाचतो. तर ज्याप्रमाणे तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे तुम्ही ही इन्स्टंट मॅगी बनवू शकतात आणि पावसाळ्याचा आनंद नक्कीच घेऊ शकतात. रेसिपी आवडली असेल नक्कीच लाईक करा. धन्यवाद.